येऊ नका पुढं. सूरज ये आत लवकर. दार लाव. होता का काय काय आलंय संगीता? आपल्या घरावर दगडफेक झाली आहे. प्राणाला लागले. प्राणाला लागले? काही नाही भाऊजी, अचानक घरावर दगडफेक झाली आणि त्यातला एक दगड यांच्या कपाळाला लागला. प्राणाला कुठे? ते आता सचिन भाऊजी आणि बरकत भाऊजींना घेऊन कुणी दगडफेक केली ते बघायला गावात गेले. कोण होतं ते? कोण होतं ते? टोचकं बोलल्याशिवाय राहणार नाही मी तसं. थांब जरा इथं. तू पिऊन आलायस ना हो? खोलीत जावत. प्राणाला लागले आपल्या. सूरज भाऊजी, तुम्ही खोलीत जा आधी. नाही जे कोणी केले की नाही गोळी घालतो मला त्याला मी. अहो हे बंदूक आण माझी. चला बंदूक आण. अहो संगीता. सूरज, अरे काय येडापणा करायला लागलायस? तू जा बरं वर जाऊन झोप. मी झोपू? आपल्या घरावर दगडफेक होत्या मी झोपू? नाही. लाईट लाव पहिली. लाईट लाव. अहो लाईट गेली. अख्ख्या गावात लाईट आणि इकडची गेली वे. आपल्यातच लाईट गेली. खट्टा पडला नसेल ना? थांबा मी बघून येतो. सूरज, तू वर जा दे. माधुरी, याला घेऊन जा. अरे बघा का सूरज, अहो चला चला, जा घेऊन जाईल. सोडणार नाही कोणा. चला काय भावावर जागे तुम्हाला. हळू चला. हे झालं रे. चला वर. झाला काका हो काय कोण काय करतो बघतो मी. चला. गोदा का तू जोडले गोदा का राला. गोदा का. हा, ये. राणा, काय झालं? काय बी सापडलं नाही. पळून गेली वाटतं. उद्या बघतो. राणा, जरा जपून बाबा. गोदक्का काय बी काळजी करू नकस. मी समजा बरोबर करतो. शिरपत दादा. हा तुम्ही आजच्या तिकडेच थांबा. हा राणा. गोदक्का आता झोप निवा. चल चल. हा, तू पण झोपते. होय बस. आई, प्राणता कधी येणार? येतील ग ते. झोप तू. चोर गेले ना ग? हो गेले. तू आता घाबरू नकोस हा. झोप लवकर. मी नाही घाबरणार. प्राणतानं मला सांगितलंय घाबरायचं नाही म्हणून. आला? प्राणता झोपलीच नाहीये ती. घाबरत नाहीस ना? नाही. आता मी आलोय का नाही? झोप. जा झोप. झोपून जा. समधीकडे बघितलं पण कुठं काय बी सापडलं. अहो सूरज परत पिऊन आलाय काय? हो. परत त्याला एकदा नीट समजवलं पाहिजे बघा. अहो अशा टायमाला तरी नाही पाहिलं पाहिजे त्याने. अहो दगडफेक कोणी केली असेल? मी जो तस्करीचा माल पकडलाय म्हणून हे समजू व्हायला. हो ते धमकावण्याची चिठ्ठी बी आली दगडासकट.
अहो तुम्ही रिस्क घेऊ नका हो. अहो आता पोलीस खाते ते म्हणल्यावर रिस्क घ्यायला लागणारच की. अहो हो, पण तुम्हाला काही झालं तर? मला माझी काळजी नाही, माझ्या घरच्यांची काळजी. किती बी काय बी झालं तरी आपण एक राहायला पाहिजे. मग अशा किती बी धमकी येऊ दे, मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटणार नाही. हे बघा, तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही इथे सगळं व्यवस्थित सांभाळून घेऊ. पण तुम्ही माझ्यासाठी आणि लक्ष्मीसाठी स्वतःची कायम काळजी घ्या, असं वचन द्या मला. असं काय करते तुम्ही आणि लक्ष्मी, माझं जग आहे. म्हणूनच तर मी म्हणते, तुम्ही स्वतःची काळजी घ्याल असं वचन द्या मला. मी माझी काळजी घेईन, काळजी करू नका. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. बुवा, राणाचा अजून कसं काय आला नाही? घर बदललंय, जरा सेट व्हायला वेळ लागणारच ना. पण वाडा काही एवढा पण खराब झालेला नाहीये त्यांचा. अरे बाबा, गोष्टी वरनं चांगल्या दिसत असल्या तर त्या आतनं बी चांगल्या असतील, असं काय नाही. माणसाचं मन कुणाला वळखता आलंय वे? हा, चेहऱ्यावर देव भोळेपणा आणि आतनं सैतान, अशी माणसं असते ते जगात. अहो बुवा, वाड्याचा विषय सुरू आहे. हा, त्यावरनं सहज सुचलं म्हणून सांगितलं. हा, बरं लागा कामाला. तू ते कालचं रजिस्टर पूर्ण कर. हा, आणि तू ती 7 नंबरची फाईल घे. नमस्कार बुवा. हा, काय झालं ना? कपाळ मोक्ष नव्या घरात धडाकलास का काय कुठं? नाही, ते काय, काल रातच्याला घरावर दगडफेक झाली. काय दगडफेक? हे काय नाही ना? अहो काय नाही, ते नवं घर लावलं आणि मग अचानक दगडफेक सुरू झाली. ते म्हणलं बाहेर जाऊन बघूया, तर अचानक कपावर दगड आला. पण कोण? तीच तस्करीवाली टोळी. कशावरनं? ज्यादा हिरोगिरी करू नकोस. आमच्या नादी लागलास तर तुझ्या सकट तुझ्या घरादाराला संपू. राणा, हे डेंजर आहे. तू आम्हाला वाटच्याला का कळवलं नाही? अहो, तेवढा टाइमच गावला नाही बघा. म्हणलं बाहेर जाऊन बघूया, पण समजे पळून गेले होते. म्हणलं मग उद्याच बघू. राणा, हे प्रकरण हलक्यात घेण्यासारखं नाही. तू एकदा नाही 3दा त्यांचा माल धरलायस. तुझ्यावर खुन्नस काढणारच. त्यात तू आडवाट्याला राहायला गेलायस. काळजी हे पाहिजे. काय गप्पा सुरू आहेत? साहेब, हे चिठ्ठी बघ. राणा इकडे. साहेब, राणावर डोळा आहे त्या गँगचा. कधी मिळाली चिठ्ठी? काल रातच्याला. ती चिठ्ठी नाही साहेब, दगडफेक झाली घरावर आणि राणाचं कपाळ बी फोडले. साहेब, त्या माणसांची राणाने एवढी शस्त्र पकडल्यात, त्यावरनं अंदाज येतोय कोण माणसं आहेत ती. साहेब, त्यांच्यासंग 2 हात करायचं तर राणाकडे बी शस्त्र पाहिजे. हा, नुसत्या काठीनं काय होणार नाही. बरोबर आहे बुवा. लेटर ड्राफ्ट करा. राणासाठी हेडक्वार्टर कडून आपण एक पिस्टल मागवून घेऊ. हा, अहो नाही साहेब, कशाला? कशाला म्हणजे काय? गरज आहे राणा. ही का तुझी बांधावरची भांडणं नाही आहेत. अरे, तू पोलीस कर्तव्य करतोयस. एका मोठ्या टोळीचा तुझ्यावर डोळा आहे. मग तुझं रक्षण करणं आमच्या पोलीस खात्याचं काम आहे. राणा, सांगतोय तेवढं कर. बुवा, पटकन वर रिपोर्ट करा आणि केस नोंदवून घ्या. दया, आता तुझ्या उसाचं काय झालं? गेला का ऊस? गावंदरीचा डबं गेलं. बरोबर गेले. हा, घराकडे जायला लागलो तो. राणा कुठं आहे? ते पोलीस स्टेशनला गेलेत.
रात्री घराकडे काय झालंय तिची खबर सगळ्या गावभर कळली तू अजिबात काळजी करू नको. आपल्या तालमीची पोरं रात्रभर गस्त घालणार आहेत घरावर. कुणी दगड मारल्या त्याचं तांगडच तोडतो. अहो नाही, त्याची काही गरज नाही वस्तात. राणाजी बघतो म्हणाले आणि तशीच काही गरज वाटली तर आम्ही सांगू ना तुम्हाला. वहिनी अहो तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. अख्खं गाव आपल्या पाठीशी आहे बघा. 10-10च्या गट्ट्यानं पाळत ठेवायची ठरली आजपासून. अहो बरकत भाऊजी, त्याची खरंच काही गरज नाही आहे. अहो नाही कशी, आमच्या रानादाच्या घरावर दगडफेक झाली, पाळत ठेवायला नको. अहो पण कुणी केलं असं दगडफेक? मला तर वाटतंय आपण घर बदलणार हे त्याला माहिती होतं. म्हणजे आपल्या माहितीतलाच कोणतरी आहे. बरोबर टायमिंगला सगळं जुळवून आणले त्यानं. हो, माहिती असणारच कुणीतरी आहे. वय वय लक्ष ठेवायला पाहिजे. ठीक आहे, मी निघते. येते. चल रे चला. चांगलाच दणका बसलाय बघा त्या रानाला. हे डोसकच फुटलंय त्याचं. त्यासाठीच तर प्लॅन केलता ना ग. वाडा गेलाय, आता या नव्या घरात त्या गायकवाडांची कशी साडेसाती सुरू होते बघ. मग आता लय लांबट लावत बसायचं नाही, पट्टापट निकाल लावायचा. लावूयात. मला बी माझ्या बहिणीला कवा एकदा भाऊबीज देतो असं झालं. आणखी एक, निवृत्ती साहेब, त्या घरातनं बाहेर पडणं जरा मला अवघड जाते. तेव्हा माझं तुमच्याकडे एक काम होतं. बोल की. तो रेडी मिक्स जरा ज्यादा उड्या मारायला लागलाय हप्त्यात. त्या राणा अंजलीला गाठून उगा नाही त्या काड्या करायला लागल्या. तुमच्या माणसाने सांगून त्याचा बंदोबस्त करा. रेडीमिक्स म्हणजे तो तुझा पिंडका भाऊ? वय तोच तो. तर माझ्या माणसाने सांगितलं असतं, पण समजी त्याची दोस्त मंडळी व दम द्यायचं सोडून पीत बसतील एकत्र. ठीक आहे, बघतो काय करायचं. बाबा, ओ बाबा, मामा, ओ मामा, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. काय रे बाबा, काय झाले? तू? हो मामा, ही गायकवाडांची सून आहे ती. ते माहिती आहे हो मला, पण इथं काय करायला ही? अरे गायकवाडांच्या घरात जायच्या आधीपासून ती इथंच आहे. माझी लय भरोशाची आणि कामाची आहे अक्का. काय ते? काय म्हणाल असा? अक्का म्हणजे पोरं पळवणारी हीच का काय? वय पण नुसतं पोरच नाही, लई जणांना पळवते ती. नुसतं पळवत नाही, पळवून पळवून मारतो बी. खाली मुंडी आणि पाताळ धुंडी, गोगल गाय आणि पोटात पाय, मी नाही त्यातली. शाळा शिकवायला काय मला? नाही नाही नाही, मी कशाला शाळा शिकवू तिला. पण काय आहे, या सगळ्या म्हणी आहेत की नाही तुझ्यावर एकदम फिट बसत्यात मामा. पण कसं आहे, तो राणा सारख्या माणसाला हँडल करणं हे काय बायकांचं काम नव्हे. त्यासाठी माझ्यासारखा चॅप्टर माणूसच पाहिजे. तू जर चॅप्टर असेल का नाही तर ही डबल चॅप्टर आहे. हा होय काय? नाही 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 नाही, हिला चॅप्टर म्हणावं लागल, कारण गायकवाड घराण्याची सून झाली म्हणजे चॅप्टर असणारच की. मामा, आजपासून माझी ही तायडी. हे बाबा, इथं एक भाऊ आहे, त्यानं वात आणलाय आधीच. उगा दुसरं ताप नक. बघ, एवढं जीव काकुलतला येऊन हिला बोलायला लागलोय, तर दगडाच्या काळजाची बाई नाही म्हणायला लागले. कसं हो मामा, काय म्हणू मग मी तुला? अक्का म्हणत्या तिला. तेच झालं मामा, तायडीचा समानार्थी शब्द अक्काच होतोय. अक्का म्हणायचं नाही, अक्का त्या रानाच्या डोक्यात फिट झाले, तेव्हा अक्का नाही. माधुरी म्हणजे अशी माधुरी म्हणून नावानच हाक मारतो ना, तसलं टेन्शनच नाही, भानगडच राहणार नाही. फक्त ते गायकवाडांसमोर वहिनी म्हणत जाईल. कस काय? ए बाबा, उग कशाला लांबट लावतोय? माझ्या लय जवळ यायचं काम नाही. हा, मग एकत्र काम कसं करणार?
ए अक्का, जसं तू तसं हा बी माझ्यासाठी काम करतोय. तेव्हा इथनं पुढं तुम्ही दोघांनी का नाही मिळून काम करायचं. लवकरात लवकर त्या रानाचा काटा काढायचा, एवढंच ध्यानात ठेवायचं. तुमच्या दोघांपेक्षा जास्त घाई मला झाली आहे. त्या रानाचा काटा निघाला की नाही मग माझा घसा मोकळा. त्या माशाचा काटा जसा घशात चलतो की नाही तसा सला लागला जो राणा. नाही 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 नाही, या रानाचा काटा काढायचा म्हणजे काढायचा. अहो साहेब, अहो खरंच सांगतो, मला याची काय बी गरज नाही. राणा, मी तुझं रेकॉर्ड चेक केलंय, त्यात तुझं फायरिंग चांगलं आहे असा रिपोर्ट आहे. होय साहेब. अहो मी असली समधी आता ट्रेनिंग मध्ये चालवली आहेत. मग त्या ट्रेनिंगचा उपयोग करायचा टाइम आलाय असं समज. साहेब, त्यासनी रानाचा हातच भारी आहे. खरंच सांगतो, याची काय बी गरज नाही. राणा आज दगड मारलेत, उद्या गोळ्या घालतील. ते काय नाही, तू पिस्टल घ्यायचं म्हणजे घ्यायचं. अहो पण काय प्रॉब्लेम आहे का? नाही हो. अहो घरात आणि गावात ते घेऊन फिरायला कसं तरी वाटते हो. अरे बाबा, जीव महत्वाचा आहे का नाही? अरे मागच्या टायमाला त्या लोकांनी गोळीबार केलता, हे विसरू नकोस. अहो होय बुवा, पण तू असं ऐकणार नाहीस. ते काय नाही, अंजलीला फोन लाव. त्यांना कशाला फोन लावू? लाव म्हणजे लाव. आपण तर हे समजा त्यांना सांगायची गरज काय आहे? मी बोलतो, तू लाव. बरं. हे लागलं तर मागून घ्या. थँक्यू. हा राणाजी. मी बुवा बोलतोय. अंजली. राणाजी? हाय, राणा इथंच आहे. अंजली, काल रात्रीचा प्रकार समजला आम्हाला. खबरदारी म्हणून आम्ही राणाला पिस्टल जवळ ठेव म्हणतोय, तर तो नाही म्हणायला लागलाय. पिस्तल? हा, ते टोळी आहे, ती डेंजर टोळी आहे आणि राणावर त्यांचा डोळा आहे. तेव्हा राणाजवळ शस्त्र असणं गरजेचं आहे. तेव्हा तर तूच सांग त्याला. सांगते. हो. हॅलो. हा राणाजी, बुवा बोलतायत ते बरोबर आहे. अहो पण हे बघा, तुम्ही पिस्तल ठेवा तुमच्याकडे. कधी काय होईल ते काही सांगता येत नाही. घेताय ना? ठीक आहे, आपण बोलू नंतर ना. हा, ठेवतो. वहिनी, काय झालं? काही नाही, राणाजींना स्वतःच्या रक्षणासाठी पिस्तल देत आहेत. काय काय सांगताय काय? अहो, लय भारी बातमी आहे की. बरं झालं बघा, पिस्तूल मिळालं. लय भारी. कधी देणार ती पिस्तूल? आजच. हे शब्बो, जा काय तर खायला करून जा. आपल्या भावाला पिस्तूल मिळणार आहे, नाही तर गोळीत घालून बघ. चल लवकर. पिस्तूल राणा दाखवू मिलाय, तुम नको उड्या मारू. शब्बो, राणा को मिळणार म्हणजे ते मलाच मिळणार. तू नको सांगू. डिस्काउंट जा तिकडे. मला तर कधी एकदा ते पिस्तूल बघीन असं झाले बघा. डिस्काउंट. ट्रेनिंग मध्ये तुम्ही सगळे शिकलात शिला. वेपन देताना माहिती द्यावी लागते म्हणून सांगतो. ही फुल्ली ऑटोमॅटिक 9mm पिस्टल. इकडे बघा. ही त्याची मॅगझिन. हा बटन प्रेस केल्यानंतर मॅगझिन बाहेर येते. ह्या मॅगझिन मध्ये राऊंड भरायची. राऊंड भरल्यानंतर मॅगझिन आतमध्ये प्रेस करायची. ओके. हा आहे सेफ्टी लॉक. जोपर्यंत सेफ्टी लॉक आहे तोपर्यंत फायर होणार नाही. हा सेफ्टी लॉक काढतो. पिस्टल कॉक, फायर. अरे ह्यात अजून बुलेट भरलेले नाहीत. हा आहे ट्रिगर. फर्स्ट क्लॉकला थोडे पुश करावं लागतं. सेकंड क्लॉकला जरा जोर द्यावा लागतो, त्यानंतरच फायर होतो.
ही पिस्टल तुझ्या कर्तव्यासाठी आणि संरक्षणासाठी अलॉट झाली आहे. जर कोणता पर्याय नसेल तरच फायर करायचा, अन्यथा फायर करायचा नाही. तुला ज्या बुलेट मिळतील त्याचा तुला रिपोर्ट द्यावा लागेल. गोळी फायर केलीस तर त्याचं तुला समाधानकारक उत्तर द्यावं लागेल. ट्राय करणार का?